मराठी स्टोरी. दुबड्यांचे नशीब. एकदा एक जंगलाचा राजा सिंह सहज गावात फेरफटका मारायला म्हणून गेला. गावात राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलीला त्याने पाहिले. शेतात काम करणारी ती मुलगी अत्यंत रूपवान होती. काम करता करता तिचे सोनेरी केस वाऱ्याने उडत होते. तिचे डोळे काळेभोर, रंग रुपेरी गोरा आणि हात तर जणू कमळाच्या सुंदर कड्याच. खूपच नाजूक आणि सुंदर तिचे हसणे होते. सिंहाने ती रूपवान मुलगी पाहिली आणि तो तिच्या प्रेमात पडला. सिंह जणू शेतकऱ्याच्या मुलीच्या भजनी लागला होता. तो रोज तिला पाहण्यासाठी म्हणून गावात येऊ लागला. लपून छपून दार खिडक्या मागून तो तिच्याकडे पाहत राही. तिचे हसणे बोलणे ऐकण्यासाठी त्याचा जीव तळमळत असे. शेवटी एक दिवस त्याने शेतकऱ्याकडे तिच्यासाठी लग्नाची मागणी घातली. या रानटी पशुला आपली मुलगी देण्याचे शेतकऱ्याच्या अगदी जीवावर आले होते. पण शेवटी तो जंगलाचा राजा. त्याला नाही सांगायची शेतकऱ्याची हिंमत होईना. शेवटी त्यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी सिंहाला म्हणाला, तुम्ही माझ्या मुलीसाठी योग्य आहात, पण तुमच्या दातांची आणि नखांची तिला भीती वाटते. तेव्हा तेवढी काढून तुम्ही आलात तर बरे होईल. सिंह त्या मुलीच्या प्रेमात एवढा वेडा झाला होता की त्याने लगेच आपली नखे आणि दात उपटून टाकले आणि शेतकऱ्याला मुलीच्या लग्नाची तयारी करायला सांगितले. त्या सिंहाकडे शेतकऱ्याने तुच्छतेने पाहिले. दारामागे ठेवलेला सोटा काढला. त्या सोट्याचे 2-4 तडाखे बसल्यावर सिंह कासावीस झाला आणि जंगलाकडे पडत सुटला. दात व नखे नसलेला सिंह आता काही करू शकत नव्हता. तात्पर्य: दुसऱ्याने दिलेल्या सल्ल्याचा ताबडतोब आहारी जाऊ नये. निसर्गाने आपल्याला खास साधने दिली असतील ती गमावू नये, नाहीतर आपल्याला घाबरणारे लोकच आपला अपमान करू लागतात. गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या गोष्टीला शेअर करा. थँक्यू.